ह्या दोन्ही पण साखर आहेत. ही एकदम बारीक तुम्हाला दिसत आहे आणि ही मोठी तुमच्या घरात भेटेल ती. ठीक आहे. आता या दोन्ही यातली ही साखर तुम्हाला माहिती आहे घरात किती दुष्परिणाम तुमच्या आयुष्यासाठी किती धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात मी जी दुसरी दाखवली ती तुमच्यासाठी खूप सेफ आहे. त्यातल्या त्यात सेफ आहे. कसं मी तुम्हाला समजून सांगतो, समजून घ्या पुरावा सगळं. आता काय होतं माहिती आहे का, आपण रोज चहा घेतो, कॉफी घेतो, मिठाई खातो, कोल्ड्रिंक्स घेतो, डेझर्टमधून आपल्याला ॲडेड शुगर्स घेतो आपण आपल्या आहारामध्ये. आणि ही साखर काय करते, शरीराला ग्लुकोज देते. वारंवार जास्त प्रमाणात घेतल्यास कॅलरीज वाढतात, कालांतराने वजन वाढते, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीसचा येणं धोका वाढू शकतो. आता तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारामध्ये, रोजच्या जीवनशैलीमध्ये ही साखर जर तुम्ही ॲड केली तर याचा धोका थोडा टळू शकतो. ही साखर कोणती, तर ही आहे मॉन्क फ्रूट शुगर. साखरच आहे, मॉन्क फ्रूट शुगर नावाची साखर आहे. यामध्ये स्वीटनेस मुख्यतः मॉग्रोसाइड्स नावाच्या कंपाऊंड्समुळे येते. आता ही साखर आणि आपली रेग्युलरची साखर जवळपास चवीला सारखीच आहे. आता काय होतं माहिती आहे का, डायबिटीस पेशंटला जर सांगितलं की तुम्ही उद्यापासून गोड बंद करा, साखर बंद करा, त्यांना टेन्शन येते आणि इमिजिएटली सगळं हे लगेच बंद होऊ पण नाही शकत. तर तुम्ही हळूहळू ही शुगर तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा घेऊ शकता. येणं थोडंसं मोशन वगैरे एखाद्या पेशंटला होईल, पण असं पाहिजे तेवढे दुष्परिणाम होणार नाही. आता याच्यात तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय, आता इथं एक इंटरेस्टिंग सायंटिफिक पॉईंट असा आहे की अलीकडं झालेल्या एक रँडमाइज कंट्रोल ट्रायलच्या सिस्टमॅटिक रिव्ह्यूमध्ये काय दिसलं की शुगर म्हणजे काय, सुक्रोजच्या तुलनेत मॉन्क फ्रूट एक्स्ट्रॅक्ट वापरल्यावर पोस्ट मिल्कची जी साखर आहे आणि इन्सुलिन रिस्पॉन्स कमी झाल्याचं आढळलं. आणि काही ट्रायल्समध्ये पोस्ट मिल्क ग्लुकोज रिस्पॉन्स सुमारे 10 ते 18% कमी झाला आणि इन्सुलिन रिस्पॉन्स जवळपास 12 ते 22% कमी दिसला. किती चांगली गोष्ट आहे. तुम्ही थोडंसं जर बदल केला तुमच्या आयुष्यामध्ये तर याचा फरक तुम्हाला फायदा होईल. आता याचा अर्थ असा नाही की मॉन्क फ्रूट म्हणजे डायबिटीसची मेडिसिन नाही आणि हे वापरलं म्हणून तुम्हाला डायबिटीस होणारच नाही असं देखील एव्हिडन्स अजून नाही. कसं आहे माहिती आहे का, आपल्या आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या जवळच्या याच्यात साखर खूप खातो आपण. त्याने कॅलरीज खूप जास्त वाढतात, वजन वाढतात आणि सांगितल्याप्रमाणे इन्सुलिन रेजिस्टन्स होतं, मग टाईप 2 डायबिटीस होतो. आता याचा फायदा मुख्यतः कसं होईल, ॲडेड शुगर कमी करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. कारण डायबिटीस प्रिव्हेंशनसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तुमचं हेल्दी बॉडी वेट. आता तुमच्या वजनानुसार, हाईटनुसार तुमचं वजन किती पाहिजे, तुम्हाला किती कमी करायचं आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं वजन आणि हाईट सांगा, मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी पाहिजे, हाय फायबर बॅलन्स डाएट पाहिजे, प्रोसेस फूड आणि एक्सेस शुगर कमी करणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित हेल्थ चेकअप पण पाहिजे. ठीक आहे. यासाठी तुम्ही मॉन्क फ्रूट शुगर एक पर्याय वापरू शकता. आपली रोजची साखर थोडीशी कमी करा, बंद करा, तर चांगलं ऑप्शन राहील. ज्यांना चहा घेतल्याशिवाय राहतच नाही, साखर घेतल्याशिवाय जमतच नाही ना, ते मॉन्क फ्रूट शुगर तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.